विस्तार से। जिला के ऐतिहासिक गणेश विसर्जन में विसर्जन मिरवणूक में अद्भुत उत्साह दिखाई दिया है। सांगली पुलिस ने विसर्जन जल्लोष में सहभाग होकर बंदोबस्त का थकवा दूर किया है। पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक और अधिकारी कर्मचारी इन्होंने जिंगल के ताल पर थिरकते हुए बाप्पा को निरोप दिया है। शरद पवार झूठ बोल रहे हैं, उन्होंने मुझे कभी भी मदद नहीं की, वो गलत बात फैला रहे हैं। ऐसी जानकारी बहुजन महासंघ के अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर इन्होंने बताई है। शरद पवार, उन्होंने राज्यसभा में प्रमोद महाजन के लिए जगह क्यों छोड़ी, ये पहले बताया जाए, ऐसा सवाल एडवोकेट प्रकाश आंबेडकर इन्होंने किया है। त्यांच्या मार्फत मला असा निरोप आला की शरद पवार तुम्हाला भेटायला मागतात आहे, तर मी त्यांना असं म्हटलं की माझा समझोता झालेला आहे, त्याच्यामुळे शरद पवार यांना असं भेटायचं नाही, तर ते म्हटले घरी यायला मागतात आहे। तर शरद पवार असं राजगडावरती आले आणि त्यांनी असं सांगितलं की मला ह्या युतीमध्ये घ्या। मी म्हटलं आम्ही असं युतीमध्ये घ्यायला कोणीच नाही आहोत, तुम्ही काँग्रेस पक्षाचे आहात, त्या काँग्रेस पक्षाबरोबर बोलून तुम्ही असा तुमचा फायनल निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे। ही 97-98च्या निवडणुकीची असणारी कथा आहे। 99च्या ज्या निवडणुका लोकसभेच्या झाल्या त्यावेळेस शरद पवार बाहेर पडले होते। NCP त्यांनी स्थापन करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी स्थापन केली होती, त्याचे अध्यक्ष होते। अकोल्यातून त्याही वेळेस मी लढलो होतो। NCPचे असणारे उमेदवार डॉक्टर संतोष कोरपे त्या ठिकाणी असणार होते, ते 3ऱ्या क्रमांकावरती आले आणि मी त्या ठिकाणी असणारे जिंकलो। त्याच्यामुळे शरद पवार जे काही वक्तव्य करतायत त्या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य नाही। पानीपट्टी दिग्गज के ऊपर कार्रवाई शुरू की है। इस थकबादी दौरान आने वाले कुछ दिनों में पानीपट्टी सुधार नहीं की गई तो नल लाइन तोड़ दी जाएगी, ऐसी धमकी दी है। इसमें सरकारी कार्यालय के साथ लोक प्रतिनिधि इनका भी समावेश था। पाणीपट्टीची थकबाकी आहे ती बऱ्याच लोकांकडे सध्या थकीत आहेत, त्यात काही सरकारी कार्यालय आहेत, काही वैयक्तिक लोक आहेत। तर या संदर्भामध्ये आता आम्ही 50,000च्या वर ज्यांची थकबाकी शिल्लक आहे अशांची नावं पेपरमध्ये पब्लिश केलेली आहेत, जेणेकरून आपली थकबाकी माहिती आहे याची सुद्धा त्यांना माहिती होईल आणि एक लोकांचं प्रेशरही क्रिएट होईल। त्याचप्रमाणे आम्ही 1 लाखाच्या वर ज्यांची थकबाकी आहे तसे टॉप 100 जे थकबाकीदार आहेत त्यांची हिअरिंग घेतलेली आहे, त्यांना आदेश निर्गमित केलेले आहेत आणि 7 दिवसाच्या आत त्यांनी पाणीपट्टी भरावी, अन्यथा आपले वॉटर कनेक्शन्स तोडण्यात येतील या स्वरूपाचे आम्ही त्यांना आदेशसुद्धा निर्गमित केलेले आहेत। इथून पुढे 50,000च्या वरही ज्यांची थकबाकी आहे असे जवळजवळ एक 700-750 जी हे आहेत कनेक्शन्स आहेत त्यांची जल अभियंता आणि पाणीपट्टी अधीक्षक यांच्या स्तरावर हिअरिंग घेण्यासाठी म्हणून सांगितलेली आहे। त्यांचे हियरिंग होऊन सुद्धा त्यांना संबंधितांना आदेश निर्गमित करण्यात। तो खबरों में आज के लिए बस इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS हिंदी एप्लीकेशन प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे चैनल्स के अपडेट देखने के लिए हमारा YouTube चैनल MNS न्यूज लाइव को आज ही सब्सक्राइब करें। तब तक के लिए नमस्कार।